नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, जेडी ज्यामध्ये आरोग्य सेवक, ग्रामसेवक इतर पद आहे त्याच्या परीक्षा कधी होणार, वेळापत्रक आलं आहे का, आचारसंहितेमध्ये परीक्षा होणार का, आता शासनाने काय निर्णय घेतला त्या संदर्भात महत्त्वाची आपण न्यूज देत आहोत. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी कळकळीची विनंती करतो. आपण जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती व इतर राहिलेले जे पद आहेत ज्यांची परीक्षा होणे आहे किंवा होणार आहे त्या सर्व अपडेट आणि माहिती देत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली, ज्यामध्ये काही नियम असतात आचारसंहितेमध्ये राज्य शासनाला करायचे किंवा काय नाही करायचे त्या संदर्भामध्ये. विद्यार्थी मित्र, तसंच आता राज्य सरकारने जी आता ही निवडणूक होत आहे ती 5 टप्प्यामध्ये होणारी जाहीर केली आहेत, म्हणजे केंद्र सरकारचं आहेत. विद्यार्थी मित्र, तर 5 टप्प्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्यांचा सहभाग आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र निवडणूक होणार असून राज्यातील आता सगळीकडं निवडणुकीचं धामधूम उठलेलं आहेत. सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खराब बातमी हीच आहेत की जे राहिलेले झेडपीचे जे पदं आहेत यामध्ये आरोग्य सेवक, ग्रामसेवक या पदाची परीक्षा होणं अपेक्षित होतं, परंतु राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला नाही आणि भरती परीक्षा रखडल्या गेली. जर विद्यार्थी मित्र राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला असता पूर्णपणे तर 100% ज्याप्रमाणे पेसाचा निकाल लागला तलाठी भरतीचा त्याप्रमाणे यांनी राहिलेली भरती परीक्षासुद्धा घेतली असती. तर विद्यार्थी मित्र, राहिलेले पदंसुद्धा बाकी आहेत यामध्ये काही झेडपीचे निकालाला. तर राज्य सरकारने अजून पण वेळ गेलेली नाहीत, यामध्ये लक्ष घालून निवडणुकीपूर्वी भरती परीक्षा आटपून घ्यावी. कारण की विद्यार्थी मित्र, आता नुकतंच आपण बघितलं होतं की मागं जे जाहिराती आल्या त्या जाहिरातीमध्ये या निवडणुकीच्या आधी आल्या आहेत आणि झेडपीच्या काही पदाच्या परीक्षा झाल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारने याला परवानगी दिली आहे, निवडणूक आयोगाने सुद्धा परवानगी दिली आहेत. कारण की विद्यार्थी मित्र, जर इतर पदाच्या परीक्षा होऊ राहिल्या तर हे जे महत्त्वाचे पद आहे याच्या परीक्षा का नाही होणार? कारण की निवडणूक आयोगाचा जो नियम आहे तो असं सांगतो आहे की जर तुम्ही निवडणुकीपूर्वी, आचारसंहितेपूर्वी जर परवानगी घेतलेला असेल परीक्षा घेण्याची तर 100% तुमच्या परीक्षा होत असतात, परंतु जर तुम्ही परवानगी घेतलेली नसेल तर तुमच्या परीक्षा होत नाही. तर विद्यार्थी मित्र, परवानगी राज्य सरकारने 100% घेतलेला असेल, कारण की या बाकीच्या पदाचे झाल्या आणि या पदाचे का नाही झाल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र मोठा प्रश्न आहेत, ज्यामध्ये आता तलाठीचा नुकताच निकाल लागला सर्व पदाचा. आणि विद्यार्थी मित्र, जर तो निकाल लागू शकतो तर राहिलेल्या झेडपीच्या पदाचं का नाही? तर विद्यार्थी मित्र, या संदर्भात सुद्धा महत्त्वाची आपण बातमी सांगित आहोत. तर आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर झेडपीचं वेळापत्रक जाहीर करावं. आचारसंहितेचा यावर कोणताही परिणाम होऊ नये हीच कळकळीची विनंती. आणि माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसंच विभागाचे जे आयुक्त वगैरे आहेत यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून राहिलेल्या पदाच्या निवडणुकीपूर्वी परीक्षा घेण्यात याव्या. कारण की विद्यार्थी मित्र, आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी याची वाट बघून आहेत या भरती परीक्षा कधी होणार. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी.